अथांग, अद्भुत, अफाट, विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास कार्यक्रमात मी गौरी सारंग तुमचं स्वागत करते। सत्याचा शोध, विज्ञानाचा वेध आणि इतिहासाचा बोध, काळाच्या पडद्याआड दडलेली गुपितं आणि उद्याच्या जगाची चाहूल देणाऱ्या जागतिक घडामोडी, जिथे भूगोलाच्या सीमा ओलांडून आपण शोधतोय बदलणाऱ्या जगाची नवी समीकरणं। चला तर मग या अद्भुत प्रवासात माझ्या समवेत सामील व्हा। पाहुयात पुढारी न्यूजचा खास कार्यक्रम विश्वसंचार। निसर्ग जितका देखणा तितकाच तो वेळेप्रसंगी रौद्र रूपही धारण करू शकतो, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आलाय। जगातील सगळ्यात सक्रिय असलेल्या ज्वालामुखींपैकी एक असलेल्या हवाई बेटांवरच्या किलाउआ या ज्वालामुखीनं पुन्हा एकदा आग ओकायला सुरुवात केली आहे। पृथ्वीच्या पोटातील धगधगता लाव्हा आता फवाऱ्यांच्या रूपात बाहेर येतोय आणि त्यामुळे संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। पाहूया। जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुख्यांपैकी एक असलेल्या अमेरिकेच्या हवाई बेटावरच्या किलाउआ ज्वालामुखीनं पुन्हा एकदा आग ओकायला सुरुवात केली आहे। या ज्वालामुखीच्या मुखातून लाव्हाचे विशाल फवारे उडताना दिसले, ज्यामुळे स्थानिक नागरिक आणि शास्त्रज्ञांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। नॅशनल वेदर सर्व्हिस आणि हवाई ज्वालामुखी वेधशाळेनं मोठ्या स्फोटाची शक्यता वर्तवली असून हाय अलर्टवर राहण्याचे आदेशही दिले आहेत। US भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या कॅमेऱ्यात पृथ्वीच्या पोटातील उकळत्या लाव्हाचे थरारक व्हिडिओ कैद झालेत। लाव्हा बाहेर पडण्याची प्रक्रिया जरी साधारण 12 तासांपेक्षा कमी वेळ चालत असली तरी खरा धोका ज्वालामुखीमधून निघणाऱ्या राखेचा आहे। ही राख वाऱ्याच्या दिशेनुसार हवेत बराच काळ रेंगाळू शकते। डिसेंबर 2024 पासून आतापर्यंत या ज्वालामुखीत डझनभर वेळा स्फोट झाले आहेत। सुदैवाने या ताज्या उद्रेकात अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही। मात्र परिस्थितीवर 24 तास बारीक लक्ष ठेवलं जात आहे। तुम्ही आजवर महागड्या गाड्या किंवा डिझायनर कपड्यांबद्दल नक्कीच ऐकलं असेल, पण एका पाण्याच्या बाटलीची किंमत कोटींमध्ये असू शकते, यावर तुमचा विश्वास बसेल का? होय, हे खरंय। जगातील सगळ्यात महागडी पाण्याची बाटली सध्या प्रचंड चर्चेत आहे। पाहूयात। आता केवळ महागड्या गाड्या किंवा डिझायनर कपडेच लक्झरी राहिलेले नाहीयेत, तर आपल्या रोजच्या वापरातील पाण्याची बाटलीही आता कोटींच्या घरात पोहोचली आहे। अक्वा दी क्रिस्टालो ट्रिब्युटा अ मोडिग्लियानी ही सध्या जगातील सर्वात महागडी पाण्याची बाटली म्हणून ओळखली जाते। 750 मिलीमीटर क्षमतेची ही बाटली चक्क 24 कॅरेट सोन्यानं मढवलेली असून तिची किंमत तब्बल 50 लाख रुपयांपर्यंत आहे। तर याच्या लिमिटेड एडिशनची किंमत याहूनही अधिक आहे। या बाटलीतील पाणी फिजी, फ्रान्समधील नैसर्गिक झरे आणि आईसलँडमधील हिम नद्यांमधून आणलं जातं। हे पाणी अत्यंत अल्कधर्मी म्हणजेच अल्कलाईन आहे आणि त्यात सोन्याचा अंश आहे असा दावा केला जातो। मात्र हे पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा डॉक्टरांना मिळाला नाही। त्यामुळे श्रीमंतांच्या जीवनशैलीचे प्रतीक बनलेली ही सोन्याची बाटली केवळ एक शोभेची वस्तू ठरत असून सामान्यांसाठी मात्र स्वच्छ आणि शुद्ध पाणीच पुरेसे आहे, हेच खरं। माणूस हा प्राण्यांना घाबरतो हे आपण ऐकलंच असेल, पण तुम्ही कधी प्राणी माणसांना घाबरताना बघितलंय का? तर केनियाच्या जंगलात राहणारी एल मोलो ही अशी एक जमात आहे ज्यांची शिकार करण्याची पद्धत पाहून भले भले हिंस्त्र प्राणीही थक्क होत आहेत। मात्र आता या शूर शिकाऱ्यांची संख्या झपाट्यानं कमी होऊ लागली आहे, अवघ्या काही शेकड्यांवर आलेली आहेत। कोण आहेत ही लोक? पाहूयात। जगात अशा अनेक विचित्र आणि धोकादायक जमाती आहेत ज्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धती अंगावर काटा आणतात। अशीच एक थरारक जमात आहे एल मोलो। केनिया देशातील या आदिवासी जमातीला पाहताच खुद्द जंगलाचा राजा सिंह आणि महाकाय पानघोडेही जीव वाचवून धूम ठोकतात। एल मोलो जमातीत मगर आणि पानघोड्याची शिकार करणं हे शौर्याचं प्रतीक मानलं जातं। आश्चर्याची गोष्ट म्हणजे यासाठी ते कोणत्याही आधुनिक शस्त्राचा वापर करत नाहीत। दगडापासून बनवलेल्या हार्पून या एकाच पारंपरिक शस्त्रानं अवघ्या 2 ते 3 फटक्यात ते मगरीची शिकार करतात आणि संपूर्ण गावासाठी मगरीच्या मांसाची पंगत उठवली जाते। शतकानुशतके त्यांचा उदरनिर्वाह याच प्राण्यांवर सुरू आहे, पण निसर्गाचा हा क्रूर नियम आता संपुष्टात येतोय। केनिया सरकारनं मगर आणि पानघोड्यांच्या शिकारीवर कडक निर्बंध घातल्यामुळे या जमातीचं अस्तित्व धोक्यात आलंय। सध्या जमातीची लोकसंख्या अवघी 300 ते 400 उरली असून ही लोक आता शहरांकडे स्थलांतर करतायत।
केवळ मासे आणि मगरीचे मांस खाणाऱ्या या लोकांचे सरासरी आयुष्य अवघे 30 ते 45 वर्षच आहे. शिकार बंद झाल्यानं आता उरलेली एलमोल लोक केवळ माशांवर आपली गुजराण करतायत. निसर्गाच्या पोटात इतिहासाची किती रहस्य दडलेली असतात याचा एक अद्भुत नमुना सगळ्यांच्या समोर आलाय, तो म्हणजे नॉर्वेमध्ये. एका झाडाखाली तब्बल 1500 वर्षांपूर्वी गाडलेला एका महापराक्रमी योद्ध्याचा सोन्याचा ठेवा सापडलाय. ज्वालामुखीचा उद्रेक, भीषण थंडी आणि प्लेगच्या महामारीच्या काळात देवांना प्रसन्न करण्यासाठी हा सोन्याचा बळी दिला गेल्याचा अंदाज आहे. तर हा अंगावर काटा आणणारा इतिहास नेमका काय आहे पाहूयात. नैऋत्य नॉर्वेमध्ये सकाळी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला चक्क 1500 वर्ष जुनं सोन्याचं म्यान सापडलंय. एका झाडाखालच्या मातीचा ढिगारा काठीनं बाजूला करताना ही चमकणारी मौल्यवान वस्तू उजेडामध्ये आली. ही कलाकृती 6व्या शतकामधली असून संपूर्ण उत्तर युरोपमध्ये आतापर्यंत अशा केवळ 17 वस्तू सापडलेल्या आहेत. हे म्यान 6 सेंटीमीटर लांब आणि 33 ग्रॅम वजनाचं आहे. यावर सापांसारख्या प्राण्यांची अत्यंत गुंतागुंतीची आणि सुंदर नक्षी कोरलेली आहे. तज्ञांच्या मते हे म्यान त्या काळातील एखाद्या बलाढ्य एलिट योद्धाचं किंवा नेत्याचं असावं. पुरातत्व शास्त्रज्ञांनुसार 6व्या शतकात ज्वालामुखीचे उद्रेक, कडाक्याची थंडी आणि ब्युबोनिक प्लेगमुळे प्रचंड उपासमार आणि सामाजिक उलथापालथ झाली होती. या भीषण संकट काळात देवांना प्रसन्न करण्यासाठी किंवा आपली सत्ता आणि प्रतिष्ठा सिद्ध करण्यासाठी तत्कालीन नेत्यानं ही मौल्यवान वस्तू जाणीवपूर्वक जमिनीत गाडून देवांना अर्पण केली असावी असा अंदाज वर्तवला जातोय. मानवी जिद्द आणि निसर्गाचे चमत्कार जगाला नवी दिशा देतात, याचाच अनुभव आज आपण घेतलाय. जगाच्या पाठीवर घडणाऱ्या अशाच नवनवीन कथा घेऊन पुन्हा भेटूयात. आजच्या भागात इथेच थांबते. पाहत रहा विश्वसंचार, कारण जगाचा प्रवास कधीही थांबत नाही.